विंधसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय समरामध्ये गाथा नंबर 9 आहे। दवियदि गच्छति ताईं सभावपज्जयाईं जं दवियन्तं वर्णन्ते अनन्नभूतं तु सत्तादो। काय सांगितलं? अथ सत्ताद्रव्ययोः अभिन्नत्वं प्रत्याख्याती। नंतर सत्ता आणि द्रव्याचं अभिन्नपणा जे मानतात त्यांचं खंडन करतात। प्रत्याख्याती म्हणजे त्यांचं निराकरण केलं जातं की सत्ता आणि द्रव्य हे भिन्न भिन्न नाही। काय सांगितलं? कोणाचं मत आहे असं म्हणले होते? सत्ता आणि द्रव्य भिन्न भिन्न मानतात तर वैशेषिक मतवादी आहेत। ते म्हणतात की द्रव्य आणि सत्ता हे त्यांचं स्वरूप भिन्न आहे। हां, म्हणजे त्यांचं प्रदेश भेद आहेत असं मानतात। मग त्यांचं खंडन केलं जातं। इथं काय सांगितलं होतं गाथेचा अर्थ? जे त्या सद्भाव पर्यायांना द्रवित होतं किंवा प्राप्त होतं त्याला द्रव्य असे म्हणले जाते। ते द्रव्य सत्तेपासून अनन्यभूत आहे म्हणजे अभिन्न आहे। वाचलं होतं का आपण काल? जयसेनाचार्यांची टीका वाचायची होती ना? 9व्या गाथेची जयसेनाचार्यांची टीका आहे, वाचा। स्नेहा, द्रवती म्हणजे द्रवित होतं। द्रवती कह अर्थ? द्रवतीचा अर्थ काय आहे? गच्छती म्हणजे प्राप्त होतं। ॲक्च्युली द्रवती म्हणा किंवा गच्छती म्हणा दोन्हीचा अर्थ एक होतो, प्राप्त होणे, जाणे वगैरे। कोठे जाणे? वर्तमान काले। वर्तमान कालाला जाणे म्हणजे प्राप्त होणे। वर्तमान कालाला प्राप्त होणे, वर्तमान कालामध्ये प्राप्त होणे ह्यालाच म्हणलं द्रवती, द्रवणे किंवा गच्छती म्हणजे जाणे, प्राप्त होणे। द्रोष्यती गमिष्यती भावी काले। द्रवती हे वर्तमान कालवाचक आहे। द्रोष्यती म्हणा, गमिष्यती म्हणा हे भविष्य काळाच्या अपेक्षेने। भविष्य कालामध्ये प्राप्त होईल, वर्तमान काळात प्राप्त होत आहे, भविष्य काळामध्ये प्राप्त होईल। आणि अधुद्रवत गते भूतकाले। अधुद्रवत म्हणजे प्राप्त झालं होतं ते भूतकाळाच्या अपेक्षेने। तिन्ही काळाच्या अपेक्षेने प्राप्त होतं, प्राप्त होत आहे आणि प्राप्त होईल असं 3 विवक्षेने सांगायला लागले। काय कळलं? कळलं का? कोण कोणाला हे पुढं सांगणार आहेत, पण आता तिन्ही काळाच्या अपेक्षेने फक्त त्याची प्राप्ती सांगितली आहे। काय सांगितलं? कोण किसको प्राप्त करत आहे हे सांगायला लागले। कान म्हणजे कोणाला, कोण प्राप्त करतं ते पण पुढं घेणार आहेत। कोणाला प्राप्त करतं हे आता सांगतायत। वाच सोनी। तान तान सद्भाव पर्यायान स्वकीय पर्यायान यत् कब्सून ही तद्द्रव्यं भणन्ति सर्वज्ञाः स्फुटम्। भणन्ति सर्वज्ञाः हि स्फुटम्। काय सांगितलं? कोणाला प्राप्त केलं जातं? वर्तमान काळात, भविष्य काळात आणि भूतकाळात कोणाला प्राप्त केलं, करेल किंवा केलं होतं? तर त्या सद्भाव पर्यायांना, स्वकीय पर्यायांना जे करता म्हणजे जो आहे तो द्रव्य असं म्हणलं जातं असं सर्वज्ञांचं कथन आहे। ते द्रव्य आहे असं सर्वज्ञ सांगतात स्पष्ट रीतीने। जे त्या सद्भाव पर्यायांना प्राप्त करतं त्याला द्रव्य म्हणतात असं सर्वज्ञ सांगतात। समजलं?
अर्थ तर माहिती आहे आपल्याला की द्रव्य ज्याला प्राप्त करतं त्याला पर्याय म्हणलं. आणि पर्याय कशी आहे, गुण कशाला म्हणलं होतं, जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत राहतात. पर्याय कशाला म्हणायचं स्नेहा, पर्याय कशाला म्हणायचं? जे द्रव्याच्या बोला, पर्याय कशाला म्हणायचं? हँग झाल्यासारखं करू नका आता. हँग द्रव्याच्या सर्व भागांमध्ये आणि सर्व नाही गुणांच्या परिणामाला पर्याय. हां, किंवा मग हे पण सांगितलं की जे द्रव्याच्या सर्व भागात असते पण सर्व अवस्थेत नसते त्याला म्हटलं पर्याय. म्हणजे ती सर्व भागात तर आहे, आता माझी मनुष्य पर्याय ही सर्व भागामध्ये आहे, द्रव्याच्या सर्व भागात आहे, पण सर्व अवस्थेत आहे का? पुढच्या अवस्थेत कुठल्या तरी अन्य गतीमध्ये असणार, मागच्या अवस्थेत कुठल्या तरी अन्य गतीत होते, म्हणून सर्व भागात तर असते पण सर्व अवस्थेमध्ये नसते त्याला म्हटलं पर्याय. सोनल ओ म्हणती का? हो म्हणली का? तर काय सांगितलं, सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे की जे त्या त्या सद्भाव पर्यायांना प्राप्त करतं त्याला द्रव्य म्हणतात. काहीतरी विसरलंय आज, काय विसरलंय? पुढं अथवा वाचा. अथवा अथवा द्रवती स्वभाव पर्यायान गच्छती विभाव पर्यायान. द्रवतीचा अर्थ काय तर स्वभाव पर्यायाला प्राप्त करतात आणि गच्छतीचा अर्थ विभाव पर्यायाला. हे चेतनाचार्यांची अपेक्षेने सांगितलं आहे असं. द्रवती म्हणजे जे स्वभाव पर्यायाला प्राप्त करतं ते द्रव्य आणि गच्छती म्हणजे जे विभाव पर्यायाला प्राप्त करतं ते द्रव्य, असं त्यांनी एक विवक्षा घेतली आहे. स्वभाव पर्याय म्हणजे काय, विभाव पर्याय म्हणजे काय माहिती आहे? कशाला म्हणायचं माहिती म्हणा की काय, सो अवघड नाही आहे. काय सांगितलं होतं? पर्याय दोन प्रकारचे, द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय घेतलं होतं आपण. हे आठवत आहे का? दोन प्रकारच्या पर्याय आहेत, स्वभाव पर्याय आणि म्हणजे काय गुण पर्याय आणि द्रव्य पर्याय. तर द्रव्य पर्यायाचे पण दोन भेद केले, कुठले? स्वभाव आणि विभाव. तसंच गुण पर्यायाचे पण दोन भेद केले, स्वभाव आणि विभाव. सांगा म्हणजे काय आहे? स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे काय आणि विभाव द्रव्य पर्याय म्हणजे काय? कुठल्या तरी मागच्या एका गाथेमध्ये आला होता हा सगळा विषय. काय अर्थ आहे सांगा? स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे काय, द्रव्य पर्याय म्हणजे काय आणि गुण पर्याय म्हणजे काय? द्रव्याची पर्याय ती द्रव्य पर्याय, गुणाची पर्याय ती गुण पर्याय. तर द्रव्य पर्याय म्हणजे अगुरु लघु गुणाचं परिणमन घ्यायचं म्हणजे मुख्यतेने, आणि गुण पर्याय म्हणत असताना अन्य सगळ्या गुणांचं परिणमन. म्हणजे हे स्थूल परिणमन असतं, हे सूक्ष्म परिणमन असतं. द्रव्य पर्यायामध्ये प्रदेशवत्व गुणाचं परिणमन, अगुरु लघु नाही सॉरी, प्रदेशवत्व गुणाचं परिणमन म्हणजे द्रव्य पर्याय, आणि गुणपर्याय म्हणजे अन्य सगळ्या गुणांचं परिणमन. तर त्याच्यामध्ये स्थूल आकार वगैरे ह्याच्यामध्ये ग्रहण होणार द्रव्य पर्यायामध्ये, आणि गुणपर्यायामध्ये प्रत्येक समयातली त्या त्या गुणाची परिणती. तर स्वभाव द्रव्य पर्याय काय येणार? आता तुम्ही घेतलं जर जीवाचं अपेक्षेने, तर जीवाच्या अपेक्षेने स्वभाव द्रव्य पर्याय कुठली आहे? जीवाचा स्वभाव काय? सिद्ध स्वभाव आहे.
मग त्या सिद्ध स्वभाव रूपाने द्रव्याचं परिणमन, त्याला म्हणायचं स्वभाव द्रव्य पर्याय. काय म्हणले? सिद्धांच्या अवस्थेत जे काय त्यांचं द्रव्याचा आकार आहे म्हणा, किंवा त्यांचं जे काही संस्थान आहे, जे काय ज्या स्वरूपात ते आहेत ना द्रव्य रूपाने, त्याला म्हणलं सिद्धांची ती द्रव्य पर्याय. स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे सिद्ध दशा असं म्हणा. विभाव द्रव्य पर्याय म्हणजे मनुष्य, देव, नारकी आदी जे काय शरीरामध्ये तुम्ही पर्याय प्राप्त करणार त्यानुसार असणारे द्रव्याचा ती आकार, ती पर्याय, त्याला म्हणलं विभाव द्रव्य पर्याय. पुढं गुणपर्याय घेतलं तर गुणपर्याय म्हणजे काय? त्याचे पण दोन भेद केले, स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय. स्वभाव गुणपर्याय म्हणजे काय? शुद्ध द्रव्याची जी काय परिणती आहे त्याला स्वभाव गुणपर्याय म्हणायचं, आणि जी अशुद्ध अवस्थेतली परिणती आहे तिला म्हणलं विभाव द्रव्य पर्याय, विभाव गुणपर्याय. म्हणजे कोणाची घ्यायची? स्वभाव गुणपर्याय म्हणजे सिद्धांच्या सगळ्या गुणांचं परिणमन घ्या. फॉर एक्झाम्पल ज्ञानाचं परिणमन केवल ज्ञान, अनंत सुख वगैरे, हे सगळे स्वभाव द्रव्य गुणपर्याय. कारण आपला स्वभाव जसा आहे तसं पर्यायामध्ये प्रगट होणं, ह्याला म्हणायचं स्वभाव गुणपर्याय. मग त्यांच्या जसं स्वभाव आहे तसं पर्यायामध्ये प्रगट झालं आहे सिद्धांची दशा. त्या त्या गुणांचं शुद्ध परिणमन हे घेतलं स्वभाव गुणपर्याय. आणि विभाव गुणपर्यायामध्ये तुमचं जे काय क्षयक्षम ज्ञान आहे किंवा चारित्र्य गुणाचं क्रोध आदी परिणती, हे सगळे घ्यायचे विभाव गुणपर्याय. कळलं का काय सांगितलं? रिपीट करा. दिसतंय का बोर्ड? द्रव्य पर्याय आणि गुणपर्याय. द्रव्य पर्यायामध्ये स्वभाव द्रव्य पर्यायामध्ये सिद्ध दशा घेतली, जशी आहे तशी द्रव्याची परिणती घ्यायची. आणि विभाव द्रव्य पर्यायामध्ये मनुष्य, देव, नारकी द्रव्याची परिणती. गुणपर्यायामध्ये स्वभाव आणि विभाव. स्वभाव गुणपर्यायामध्ये शुद्ध द्रव्याची परिणती म्हणजे केवळ ज्ञान, अनंत सुख इत्यादी गुणांचं शुद्ध परिणमन. आणि विभाव गुणपर्यायामध्ये गुणांचं अशुद्ध परिणमन म्हटलं का तुम्ही? बरोबर, चालतंय. क्षयक्षम ज्ञान हे सगळे घेतलं ते विभाव परिणती, म्हणून विभाव गुणपर्याय म्हणायचं त्याला. बरोबर. मग इथं काय सांगायला त्यांनी? द्रवती शब्द कोणासाठी वापरला? स्वभाव पर्यायाला जे प्राप्त करतं, मग ते स्वभाव द्रव्य पर्याय असू दे किंवा स्वभाव गुणपर्याय असू दे, जे स्वभाव पर्यायाला प्राप्त करतं त्यासाठी नाव दिलं द्रवती. आणि जे विभाव पर्यायांना प्राप्त करतं ते द्रव्य असं म्हणत असताना तिथं गच्छती असं शब्द लावलाय. ती त्यांच्या आचार्यांच्या अपेक्षेने, जयसेनाचार्यांच्या अपेक्षेने सांगितलं. वास्तविक दोन्हीचा अर्थ एकच आहे. द्रवती म्हणा, गच्छती म्हणा, हे परिणमन करणे किंवा प्राप्त होणे याच अर्थीमध्ये येतं. पुढं इत्थं भूतं द्रव्यम किम बोल. अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय अजून काय असतं? हे काय असतं याच्यामध्येच येणार ना. कशाला म्हणायचं अर्थ पर्याय, कशाला म्हणायचं व्यंजन पर्याय? ह्या द्रव्य पर्यायाला म्हणायचं व्यंजन पर्याय, कारण ती द्रव्याच्या आकाराशी रिलेटेड आहे. आणि गुणपर्यायाला म्हणायचं अर्थ पर्याय. मग अर्थ पर्याय म्हणा किंवा व्यंजन पर्याय म्हणा, गुणपर्याय म्हणा किंवा द्रव्य पर्याय म्हणा, एकच अर्थ झाला. बरोबर. किंवा त्यालाच आपण स्थूल परिणमन आणि सूक्ष्म परिणमन पण म्हणू शकतो, किंवा एक आकाराशी रिलेटेड आहे आणि एक आकाराशी रिलेटेड नाही. गुणपर्याय जी आहे ती अन्य सगळ्या गुणांचं सूक्ष्म परिणमन आहे, आणि जी व्यंजन पर्याय आहे ती स्थूल तुम्हाला दृष्टिगोचर होते, त्यातलं भेद समजू शकतो, अशी ती व्यंजन पर्याय म्हणा किंवा द्रव्य पर्याय असते. पुढं इत्थं भूतं द्रव्यम किम सत्तायाः भिन्नं भविष्यति. न एवं. प्रश्न आहे ना, तर कसं वाचायचं? भिन्नं भविष्यति.
काय द्रव्य हे अशा प्रकारचं द्रव्य काय सत्तेपासून भिन्न असतं का, असा प्रश्न आहे. मग ती सत्ता आणि ते द्रव्य भिन्न भिन्न नसतं, न एवम असं नाहीच. अनन्यभूत न भिन्न, अनन्यभूतच असतं. द्रव्य आणि सत्ता हे अनन्यभूत असतं, अभिन्न असतं. हां, द्रव्य हे सत्तेपासून निश्चयने अभिन्न असतं. म्हणजेच काय, द्रव्य हे निश्चयने सत्तेपासून अभिन्न असतं. म्हणजे व्यवहारने भिन्न असतं. काय अवघड विचारले का? आवाज आला नाही म्हणू नका आता. निश्चयने द्रव्य हे सत्तेपासून अभिन्न असतं, तर व्यवहारने द्रव्य हे सत्तेपासून भिन्न पण असतं. म्हणजे भिन्न आहे असं विवक्षा सांगितली जाणार. कुठल्या अपेक्षेने भिन्न आणि कुठल्या अपेक्षेने अभिन्न काल सांगितलं होतं. द्रव्य आणि सत्तेमध्ये कुठल्या अपेक्षेने भेद आहे आणि कुठल्या अपेक्षेने अभेद आहे. लक्षणाच्या अपेक्षेने. अजून लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने कदाचित भिन्न असतं. बरोबर. आणि अभिन्न कुठल्या अपेक्षेने अभिन्न असतं. ते वही पेन घेतल्याचा फायदा आहे, नाहीतर कालच्या सगळं क्वेश्चन मार्क राहिला असता. देशाच्या यतः एव, वाच सोनल, एक वाक्य आहे. यतः एव संज्ञा लक्षण प्रयोजनादि भेदे अपि निश्चयेन सत्तायाः सोनी हॅलो सत्तायाः वाचायचं. सत्तायाः द्रव्यम् अभिन्नं ततः एव पूर्वगाथायां यत् सत्तालक्षणं कथितं सर्वपदार्थस्थितत्वम् एकपदार्थस्थित्वं सोनी इथं स्थित्वमच आहे. स्थितत्वम पाहिजे. इथं स्थित्वमच आहे माझ्या पुस्तकात. स्थितत्वम पाहिजे ना, मागचं जसं आहे तसं पाहिजे. बरं, ठीक आहे. विश्वरूपत्वम एकरूपत्वम अनंतपर्यायत्वम एकपर्यायत्वम त्रिलक्षणत्वम अत्रिलक्षणत्वम एकरूपत्वम अनेकरूपत्वम च इति तत्सर्वं लक्षणं सत्तायाः अभिन्नत्वात् द्रव्यस्य एव द्रष्टव्यम् इति सूत्रार्थः. काल हे वाक्य आलं होतं, ह्याच्याबद्दलच सांगितलं होतं. काय, सत्तेपासून द्रव्य हे निश्चयाने अभिन्न असतं. यतः एव, ज्या कारणाने संज्ञा लक्षण प्रयोजन आदी भेद असताना सुद्धा, म्हणजे व्यवहारण्याने संज्ञा लक्षण आणि प्रयोजन भिन्न भिन्न आहे. जसं आपण बघितलं होतं द्रव्य आणि गुण. जर सत्ता हे धर्म म्हणलं, गुण म्हणलं आणि द्रव्य हे अंशी म्हणलं, तर त्या दोघांमधलं भेद सांगा मला. संज्ञा लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने दोघांमधला भेद काय, हे पण घेतलं होतं एकदा आपण प्रकरण. द्रव्याची संज्ञा द्रव्य, गुणाची संज्ञा गुण. लक्षण काय, द्रव्याचं लक्षण काय, गुणांचा समूह म्हणजे द्रव्य. बरोबर. आणि गुण म्हणजे काय, जे द्रव्याच्या सर्व भागामध्ये आणि सर्व अवस्थेमध्ये राहतात. म्हणजे लक्षण भिन्न भिन्न झालं ना. द्रव्याचं लक्षण भिन्न आहे आणि गुणाचं लक्षण भिन्न आहे. लिहा, संज्ञा लक्षण आणि प्रयोजनाच्या अपेक्षेने काय भेद आहे हे सांगतायत ना. तर द्रव्याची संज्ञा द्रव्य, गुणाची संज्ञा गुण. लक्षणमध्ये द्रव्याचं लक्षण म्हणजे गुणांचा समूह, ते द्रव्य. आणि गुण म्हणजे जे द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेत व्यापून असतं ते गुण. परत द्रव्य म्हणजे अंशी आणि द्रव्य म्हणजे गुण म्हणजे अंश.
काय काय लिहिलं? काय सांगितलं होतं? द्रव्य, त्याची संज्ञा द्रव्य आहे आणि गुणांची संज्ञा गुण. लक्षण काय? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणलं आणि जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत राहतात त्याला म्हणलं गुण. परत ह्याला म्हणलं अंशी, ह्याला म्हणलं अंश. अजून काय भेद होणार द्रव्य आणि गुणामध्ये? प्रयोजन. द्रव्याचं प्रयोजन काय? आता प्रत्येक ठिकाणी प्रयोजन भिन्न भिन्न असणार. द्रव्य आणि पर्यायाचं जर तुम्ही भेद करायला गेला तर तिथं प्रयोजन भिन्न असणार द्रव्याचं. आता द्रव्य आणि गुणाचं भेद करताय तर तिथं प्रयोजन भिन्न आहे. काय प्रयोजन आहे? द्रव्य हे सगळ्या गुणांचा आधार रूप असतं किंवा ते सगळ्या द्रव्यांमध्ये सगळ्या गुणांचा आधार, सगळ्या गुणांना आधार देणारं असं ते द्रव्य आहे आणि हे आधेय आहे म्हणा. गुण हे द्रव्याच्या आधाराने राहतात त्यामुळे ते आधेय स्वरूप आहेत. प्रयोजन म्हणजे काय? त्याचं काय फायदा? तर द्रव्य हे नित्य राहून परिणमन करतं किंवा ते परिणमन करत असणाऱ्या गुणपर्यायांना आधार देतं आणि ते गुणपर्याय कसे आहेत? त्या द्रव्याचे आधेयभूत आहेत, त्याच्या आधाराने ते राहतात म्हणून त्यांना आधेय म्हटलं. अजून काय द्रव्य आणि गुणामध्ये भेद? एक्झाम्पल घ्या. काय घेतलं? जीव, जीवादी सगळे जीवद्रव्य आणि गुण कुठला? त्याचे जे ज्ञान दर्शन आदी आहेत हे गुण. अजून काय हो फरक द्रव्य आणि गुणामध्ये? फरक आहे का अजून काय? त्या वाक्याचा अर्थ करू. यतः एव, ज्या कारणाने संज्ञा लक्षण प्रयोजनाधिकाच्या अपेक्षेने भेद असताना सुद्धा, म्हणून द्रव्य आणि गुण हे कथनचित भिन्न भिन्न आहेत. मग त्यांच्यामध्ये भेद असताना सुद्धा निश्चयनयाने सत्तेपासून द्रव्य अभिन्न आहे, म्हणजे द्रव्य आणि सत्तेमध्ये भिन्नता नाही. ततः एव, त्या कारणाने पूर्वगाथेमध्ये जे सत्तेचं लक्षण सांगितलं कुठलं? सर्व पदार्थ स्थितत्व, एक पदार्थ स्थितत्व, विश्वरूपत्व, एक रूपत्व, अनंत पर्यायत्व, एक पर्यायत्व, त्रिलक्षणत्व, अत्रिलक्षणत्व, एक रूपत्व आणि अनेक रूपत्व, हे जे ते सर्व लक्षण सत्तेपासून अभिन्न असल्यामुळे द्रव्याचीच पाहण्यायोग्य आहेत असा सूत्रार्थ आहे. म्हणजे जी काही लक्षणं तुम्ही त्या सत्तेची सांगितली तीच सगळी लक्षणं द्रव्याची सुद्धा आहेत. का? हेतू काय? हेतू सांगा एक. द्रव्य आणि सत्ता अभिन्न असल्यामुळे. अभिन्नत्वात. बरोबर. द्रव्य सत्तेपासून द्रव्य अभिन्न असल्यामुळे जे काही लक्षण तुम्ही सत्तेचं केलं ती सगळी लक्षणं द्रव्यामध्ये पण जातात. काय अडचण असेल तर सांगा. याच्यामध्ये त्यांनी काय केले? दोन भेद. द्रवती म्हणजे काय? स्वभाव पर्यायाला प्राप्त करतं, ह्याला शब्द घेतला द्रवती. आणि गच्छतीचा अर्थ काय केला होता? जे विभाव पर्यायांना प्राप्त करतं ते द्रव्य म्हणजे गच्छती. थोडंसं खुलासा घेतला त्यांनी इथं वर्णी प्रवचनमध्ये, ते वाचते. द्रवती गच्छति पदार्थ किसे कहते हैं? जो अपनी परिणतियों को प्राप्त करे उसे द्रव्य कहते हैं.
द्रव्य अपनी परिणतियों को ही पाता है, अन्य की परिणतियों से नहीं. म्हणजे द्रव्य त्या पर्यायाला प्राप्त होतं, दुसऱ्याच्या पर्यायाला प्राप्त होत नाही. दुसऱ्या द्रव्याची पर्याय भिन्न आहे. म्हणजे काय सांगायचं, का सांगितलं हे? द्रव्याची पर्याय जी ती पर्याय ज्या त्या द्रव्याच्या पर्यायालाच प्राप्त होतं, जे ते द्रव्य त्याच्या स्वतःच्या पर्यायाला प्राप्त होतं, अन्याच्या पर्यायाला नाही. म्हणजे ही जी शरीराची पर्याय आहे ती कोणाची पर्याय हो? जीवाची आहे का पुद्गलाची आहे? मनुष्य ही पर्याय शरीराची ती जीवाची आहे का पुद्गलाची पर्याय आहे? पुद्गलाची पर्याय आहे. कारण शरीराचा आकार पुद्गलाशी रिलेटेड आहे. त्यामुळं मग जीवानी शरीराची पर्याय प्राप्त केली हे म्हणणं किती बरोबर? म्हणून सांगतायत की पुद्गलाचं परिणमन पुद्गलामध्ये चालू आहे. ते पुद्गल द्रव्य त्या पर्यायाला प्राप्त झालं, पण जीवाचं परिणमन स्वतंत्र रूपाने चालू आहे. मग तिथं जीवाची जी अवस्था आहे मनुष्य या पर्यायामध्ये आत्ता, तर ती जीवाची पर्याय त्याच्या स्वाधीन आहे, पराधीन नाही. परिणति अपने स्रोत में ही होती है, पर में नहीं. द्रव्य के लक्षण से ही ये सब तथ्य ज्ञात हो रहे हैं. यहाँ कह रहे हैं द्रवती गच्छति, जो अपनी पर्याय को द्रवे जावे पावे उसे द्रव्य कहते हैं. यद्यपि द्रवती का ही अर्थ गच्छति है, फिर भी आचार्य महाराज ने जो 2 शब्द दिए हैं उससे यह ध्वनित होता है कि स्वभाव पर्याय को तो द्रवे और विभाव पर्याय को पावे. द्रव्य स्वभाव पर्यायाकडे जातं, ह्याला म्हणायचं द्रवती, आणि विभाव पर्यायांना प्राप्त करतं, ह्याचा अर्थ आहे गच्छती. काय कळलं? स्वभाव पर्यायांना ॲक्च्युली दोन्ही प्राप्त होतेच आहे. ते स्वभाव पर्यायाकडं स्वभावासाठी द्रवित होतं. गच्छती हे पर्यायासाठी वापर. पर्यायच आहे दोन्ही पण, एक स्वभाव पर्याय आणि एक विभाव पर्याय. मग स्वभाव पर्यायाकडे जातं त्याला द्रवती म्हणलं, आणि विभाव पर्यायांना प्राप्त होतं त्याला गच्छती म्हणलं. यह एक शब्द भेद जब यहाँ पड़ा है तो उससे तथ्य निकालने की कला से समझना, और इस आशय में द्रवने का अर्थ सहज स्वभाव में सहज स्वभाव के अनुरूप उसमें मिला हुआ एक पर्याय की व्यक्ति होना. और पाने का नाम क्या है? जो पाना है व जो कुछ पाया जाता है उसमें विषमता होती है. म्हणजे जसं आहे तसं प्राप्त होणं आणि प्राप्त करणं, किंवा काय घेतलं त्यांनी भेद? द्रवित होतं म्हणजे जसं आहे तशा स्वभावाला मिळणं जाऊन, आणि प्राप्त करणं म्हणजे काहीतरी त्यामध्ये कमी जास्त असेल. मिळालं वेगळं आणि जाऊन मिळणं वेगळं. काय फरक कळत आहे का? प्राप्त होणं, मिळालं म्हणजे जसं आहे तसं वडिलांची प्रॉपर्टी पोराला मिळाली, आणि प्राप्त करणं म्हणजे तुम्ही पुरुषार्थ करून जे काही पैसा मिळवणार ना त्यामध्ये कमी जास्तपणा असेल, पण वडिलांचं जे काय आहे ते जसंच्या तसं तुम्हाला मिळालं. जसं की स्वभाव पर्याय म्हणजे जसं द्रव्य आहे तसं संपूर्ण पर्यायामध्ये मिळालं, त्याला म्हणलं स्वभाव पर्याय. त्याला ते द्रवित झालं. आणि प्राप्त करणं म्हणजे पर्यायामध्ये प्रगट करणं. मग तुम्ही पुरुषार्थ करून जे काही मिळवणार आहे धन ते कमी जास्त असेल, डिफरंट असेल. तसं सांगितलं की इथं पर्यायांना प्राप्त केलं जातं आणि स्वभावाकडं द्रवित होतं द्रव्य. जो पाना है व जो कुछ पाया जाता है उसमें विषमता होती है, कुछ अलग लक्षण का भान होता है. तो जो विभाव पर्याय है वह विपरीत परिणमन है, इसलिए उनके बारे में पाना बोलते हैं. विभाव पर्यायामध्ये प्राप्त केलं जातं असा भाव आहे. द्रव्य स्वभाव पर्याय से तो द्रवता है और विभाव पर्याय को पाता है. यह बात इस सूत्र में द्रवती गच्छति 2 शब्द बोलने से समझा जा रहा है. द्रवती दोनों पर्यायों को लिए आता है, दोनों पर्यायों के लिए आता है.
तो प्रत्येक पदार्थ अपने में अपनी अवस्थाओं को व्यक्त करता है, यह बात समझने की है। आप अपने में अपनी पर्यायों को प्रकट करते हैं। एक द्रव्य का दूसरे द्रव्य पर कुछ अधिकार भी है क्या? जो अधिकार का भ्रम लग रहा है, मेरा इस मित्र पर अधिकार है, बालक पर अधिकार है, या घर पर पत्नी पर अधिकार है, सो यह तो पुण्य योग, कषाय की अनुकूलता, एक प्रकार की भावना वालों का संग, ये सब कारण है। जो अनुकूल बातें हो सी जाती है, पर वहाँ भी प्रत्येक जीव का भाव अपना अपना है। जसं मला वाटलं की तुम्ही आता सगळ्यांनी शास्त्राला बसावं तुमच्या झोपेचा नाश करून, तर मी तुम्हाला बसवलं शास्त्राला, बरोबर आहे का? कसं मग काय जबरदस्ती व्हिडिओ ऑन करायला लावताय म्हणल्यावर काय करायचं? नाहीतर मग आडवं पडून सुद्धा प्रत्येक जीव का भाव अपना अपना है, एक का दूसरे से कोई संबंध नहीं है, अधिकार नहीं है. म्हणून सांगितलं की जो स्वभाव पर्यायाला प्राप्त करतो तो द्रवती या शब्दाने घेतला आणि विभाव पर्यायाला प्राप्त करणं हे गच्छती या अपेक्षेने. मग हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? तर जशी सिद्धांचं द्रव्य तसं माझं द्रव्य आहे, मग त्या द्रव्या समान त्यांना पर्याय प्राप्त झाली आहे, तशी पर्याय आपल्याला सुद्धा पर्यायामध्ये प्रगट होऊ शकते. आपल्या अवस्थेमध्ये पण तशी पर्याय व्यक्त होऊ शकते. फक्त त्यांच्यासारखा पुरुषार्थ केला तर प्राप्ती होणार, अन्यथा ही विभाव पर्याय का प्रगट झाली आहे? कारण स्वभावाचं भान नाही, स्वभावानुसार परिणमन नाही. म्हणून सांगितलं जर कुठलंही दुःख नको असेल तर त्या विभावांचा आश्रय सोडा, किंवा आपला उपयोग परामध्ये जातोय ती परिणती थांबवा. आणि ती कधी थांबणार आहे? जेव्हा स्वला लक्ष करणार त्यावेळेस. म्हणून जेव्हा स्वभावाला जाणतो त्यावेळेस ती एवंभूत न्यायाने सिद्ध दशाच प्रगट होते. तशा त्यांच्याप्रमाणेच शुद्ध अनुभव आपण आत्ता सुद्धा घेऊ शकतो. म्हणून स्वतःला जाणा हा मी शुद्ध द्रव्य आहे, अनंत गुणस्वरूप आहे, सिद्ध स्वरूप आहे. जाणा केवल ज्ञान स्वरूप आहे, केवल दर्शन स्वरूप आहे. जाणणे हेच माझे कार्य आहे. ज्ञाता मात्र स्वरूपोहम, निराकार स्वरूपोहम. ओम विसर्जन.